चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवकोण मिळेची ना, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड. विठ्ठला चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी गोड. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. अभंग 3 चरणाचा असून 4 दृष्टांताच्या माध्यमातून सज्जन माणसाचं वर्णन केलेलं आहे. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. सह्याद्रीच्या गिरिकंदरामध्ये एका दुर्गम अशा भागामध्ये हा वारकरी संप्रदायाचा उत्सव होता. श्रावण मासाच्या पर्वकाळी वारकरी संप्रदायाचे एक थोर सत्पुरुष वैकुंठवासी ब्रह्मलीन विश्वनाथ महाराज हे सगळे लोक बसले, त्यांना कानाला आल्हाद मिळेल असं ऐकायला जातो. दुर्दैवाने वारकरी संप्रदाय कीर्तनातलं ध्वनी प्रदूषण ही समस्या ठरू पाहतो. श्रोते तक्रार करत नाही हे त्यांचं सज्जनपण आहे. कानाची मर्यादा फक्त 50 डेसिबल ऐकायची एवढीच आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. असंच चालू राहिलं तर कदाचित 10 वर्षानं कीर्तन सुरू असते, पण श्रोते बहिरे असते. शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं काही चांगलं सांगण्याचा माझा मनोदय आहे. आणि त्याकरता श्रोतू समाजाचे सर्वांना माझं नम्रपणे सांगणं आहे की सर्वांनी आपले मोबाईल बंद करून ठेवा. आणि तुमच्याशी हा 120 मिनिटांचा संवाद करण्यासाठी मला कितीतरी प्रवास करावा लागला. या संपूर्ण प्रभागातील अनेक मान्यवर समोर माझ्या बसले, वारकरी संप्रदायाचे, ज्याने 30-30, 40-40 वर्ष कीर्तन ऐकली. त्या परिसरामध्ये खूप फिरलो मी माझ्या तारुण्यात. तशा दृष्टीनं वारकरी संप्रदाय कोकणात उशीर आला. पण जोमानं खोपावला.
आणि आज पनवेल आणि नव्या मुंबईतला परमार्थ हा एका उच्च श्रेणीचा आहे. ती श्रेणी सांभाळता आली पाहिजे, जतन करता आली पाहिजे. मला या उत्सवाचं कौतुक वाटतं. या उत्सवाचे प्रेरणास्त्रोत असे वैकुंठवासी शिवराम बाबा एक कौतुक आहे. मला माहित नाही किती लोकांच्या लक्षात येत असेल, पण आहे ते वास्तव सांगतो. माझ्याकडे लक्ष द्या. मला या सगळ्या म्हात्रे परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे. आणि ते याकरता या 3 पिढ्यांनी हा वारकरी संप्रदायाचा आनंदाने 120 वर्ष तेवढ ठेवला. ही कौतुकाची गोष्ट आहे. माईक थोडं लांब ठेवला. इकडे लक्ष द्या. इतकं सोपं नाही आहे आपण मानतो तेवढं. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाले, पण तत्पूर्वी ब्रिटिश काळामध्ये ओव्यामध्ये काय वातावरण असेल कल्पना करा. 40 वर्षापूर्वी तळोजा परिसरात काय होतं? काही नव्हतं. आणि त्याच्या अगोदर 80 वर्ष ब्रिटिशाच्या काळामध्ये आमच्या पूर्वजांनी हा हरिनाम सप्ताह जिवंत ठेवला. ते आश्चर्य. अगदी स्वच्छ शब्दात सांगायचं झालं तर सांगतो, इकडे लक्ष द्या. तसा हा सगळा पट्टा आहे सामिष भोजन करणार. क्वचितच शाकाहारी माणसं. वारकरी संप्रदायाचे एक खूप मोठे सत्पुरुष वैकुंठवासी संतवीर रामदास बाबा मनसूर असं कीर्तनात म्हणायचे की देशावरच्या एका माणसानं माळ घातली तर कौतुक नाही, बिलकुल नाही. पण कोकणातल्या एका आगरी माणसानं माळ घातली तर वाघानं मांसाहार सोडला, असं गणित लक्षात ठेवा. ही सामान्य घटना नाही. माझ्या अंतःकरणाला सात्विक स्पंदन आहे, ती कशा स्वरूपाची आहे याचं बारकाईनं अवलोकन करतो, सूक्ष्म परीक्षण करतो. त्याच लक्षात असं येतं 120 वर्षापूर्वी ओव्यामध्ये ज्ञानेश्वरी होती आणि वीणा होता. हे निश्चित अभिनंदनाची गोष्ट आहे. ज्या काळात ब्राह्मणाच्या घरी ज्ञानेश्वरी नव्हती त्याच ओव्यामध्ये ज्ञानेश्वरी होती. किती पुढारलेपणाचं लक्षण याचा विचार करावा लागेल. आणि याला कारणीभूत कोण असेल? तर एक महान सत्पुरुष वैकुंठवासी विश्वनाथ महाराज यांची काल पुण्यतिथी झाली. काल माझं नायगावला कीर्तन होतं. त्या कीर्तनातही उल्लेख केला. त्यांचा 68 वर्षाचा सप्ताह झाला. सगळे कोळी बांधव, मच्छीमारी हा त्यांचा व्यवसाय आहे. पण मच्छीमारी करणाऱ्या माणसाच्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी ठेवली ते विश्वनाथ महाराज धन्य म्हटले पाहिजे आणि कौतुकाचे म्हटले पाहिजे. त्या काळात
आज तुम्ही जर गेलात नायगावला तर कोळी समाजाची मुलं, तरणी बांड मुलं गळ्यामध्ये पखवाज, विणा, टाळ घेऊन भजन करताना दिसतात, हरिपाठात नाचताना दिसतात. एक सम्यक क्रांती आहे, कौतुकास्पद आहे. पुढच्या पिढीला विश्वनाथ महाराज माहिती नाही, कारण कुणी सांगण्याचा प्रयास केला. त्या म्हात्रे घराचे प्रमुख, त्या काळाचे पूर्वज शिवराम बाबांनी ही पताका सांभाळली, विठ्ठल मंदिर सांभाळलं, आणि आज हा ऊर्जित असा काळ आला. फार वर्षापूर्वी कीर्तन केलं होतं, पण तो उत्सव अत्यंत छोटेखानी होता. 100 लोक जमत होते. या मोदी विठ्ठल विठ्ठल आणि या घराण्यातले एक वारकरी असे श्रीमान मोहन शेठ यांना ऊर्जित काळाला त्यांचे सगळे बंधू आणि हा परिवार आणि 120 108वा 100वा सप्ताह पण खूप केला, मोठा 108वा पण केला. आज 120 वर्ष झाली, आणखी 5 वर्षांनी या 125 वर्षाचा होईल आणि प्रवाह चालू आहे. मी अभंग घेऊन आलोय समोर, तो खूप सुंदर आहे. त्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी सज्जन माणसाचं वर्णन केलं. सज्जन माणूस ओळखणं फार कठीण आहे. हे जरी मला तुम्हाला सांगताना सोपं वाटत असलं तरी आणि तुम्हाला ऐकायला सोपं वाटत असलं तरी खूप काही सांगू शकेल मी त्या संबंधात. पण सज्जनत्व कशाला म्हणतात? महाभारतामध्ये ते दृष्टांत आहे. इकडे लक्ष द्या. महाभारतातील दृष्टांत आहे. महाराजा धृतराष्ट्रानं आपला मुलगा असणारा दुर्योधन आणि भावाचा मुलगा असणारा युधिष्ठिर या दोघांना बोलावलं. इकडे लक्ष द्या. आणि युधिष्ठिराला सांगितलं की आपल्या राज्यातला एक दुर्जन माणूस घेऊन ये. दुर्योधनाला सांगितलं की आपल्या राज्यातला एक सज्जन माणूस घेऊन ये. दुसऱ्या दिवशी दोघे पण आले. धृतराष्ट्राला दिसत नसल्यामुळे त्यांच्या चाहुरीनं तो जागा झाला आणि आलात का? आलो. धर्मराजाला विचारलं, आणलास एखादा दुर्जन? हात जोडून युधिष्ठिर म्हणाले, काका आपलं सगळं राज्य पालथं घातलं, पण एकही दुर्जन माणूस भेटला नाही. आपलं राज्य खूप चांगलं आहे. मग दुर्योधनाकडे पुढा करून दुर्योधना, जर आपलं सारं राज्य सज्जनाचं आहे तर एखादा सज्जन आणलास का नाही? दुर्योधन हसत म्हणाला, बाबा धर्मराजाला काही कळत नाही, आपल्या राज्यात एकही सज्जन नाही. दृष्टांत संपला.
सज्जन ओळखणं सोपी गोष्ट नाही. मला सांगायला जड जातंय थोडंसं, पण समोर बसलेले सगळे कुशाग्र बुद्धीचे श्रोते, त्यांना अनुलक्षून एक गोष्ट सांगतो, त्याचा विचार करा. अलीकडच्या काळात सज्जनाची व्याख्या बदलत चालली आहे. आणि लोक सज्जन त्याला म्हणतात की ज्याच्या अवगुणाची कल्पना त्यांना नसते. उद्या स्टेटस का ठेवायला हरकत नाही, इंस्टाग्रामला टाकायला हरकत नाही, सोशल मीडियाचा आश्रय करीत माफ करा, कठोर असेल तर ऐकायची क्षमता ठेवा. दुर्दैवाने कालखंड असा आलाय ते थोडं धाडसानं बोलतोय आणि क्षमा मागून बोलतोय. श्रीमंत माणसाचे अवगुण झाकले जातात आणि निर्धन माणसाचे गुण झाकले जातात. सज्जनाची परीक्षा होत नाही. पुन्हा सज्जन म्हणावं. पांढऱ्या स्वच्छ कपड्याला सज्जन म्हणायचं, की भगवं घातलं म्हणून सज्जन म्हणायचं. सज्जनाच्या व्याख्या हे अत्यंत लवचिक अशा आहेत. मला कदाचित एवढाच विषय सांगण्यासाठी स्वतंत्र कीर्तन करावं लागेल, पण संत अत्यंत थोडं बोलतात, पण अर्थभरीत बोलतात. त्यांना फार बोलावं लागत नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, भाषेची संपन्नता असेल तर व्यापक विषय मोजक्या शब्दात मांडता येईल. ते वक्तृत्वाचं कसब आहे. ते बोलणंही सूत्रबद्ध असतं. केवळ एका वचनामध्ये तुकाराम महाराज ते सांगू शकतात. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. अभंगाची सुरुवात शेवटच्या चरणातून केली. एका वाक्यामध्ये तुकाराम महाराजांनी सज्जनाची व्याख्या सांगितली. ज्याच्याकडे पाहिल्यानंतर चुकूनही अवगुण सापडत नाही तो सज्जन आहे. संपली व्याख्या. पण हा झाला सिद्धांत. इकडे लक्ष द्या. वारकरी कीर्तनही फार उंची नाही ऐकायची असतात. दुर्दैवाने विनोदी कीर्तनकारांनी लोकांची कान बदखड करून टाकले. काय ऐकावं त्याची अभिरुची नाही. आता मी येताना त्या चौकामध्ये एक स्टॅच्यू बघितला.
हलगर्जी अवस्थेत तीन माकडं बसलेली आहे. आपणही रोज बघत असाल, जास्त बघितल्यामुळे कळत नाही. जरी चौकाचं सुशोभीकरण झालं असलं, काहीतरी संदेश देण्यासाठी आहे. माझे एक मित्र होते गाडीमध्ये, तिकडे लक्ष द्या. त्यांना मी विचारलं, हे काय हो? जयेंद्रने विचारलं, हे काय आहे? तीन माकडं आहे. ते मलाही दिसतंय तीन माकडं आहे. ते एका माकडानं असं केलंय, एका माकडानं असं केलंय, एका माकडानं असं केलंय. ते कशा करतात? तर तिने मला विचारलं, एवढं कळत नाही मग कशाला कीर्तन करतात? अरे तुम्हाला सांगतो, माणसं सुद्धा फार वाचतात आहे. ते आमचंच ऐकतात आणि आम्हाला सांगतात. मग त्याने समजून सांगितलं. दादा त्याने काय समजून सांगितलं, इकडे लक्ष द्या. त्याने पहिलं माकड आहे ना, ते सांगते वाईट बघू नका. ते दुसरं माकड आहे, ते सांगते वाईट ऐकू नका. ते तिसरं माकड सांगते वाईट बोलू नका. मी त्याला विचारलं, हे काही न कळण्या एवढा मी काही अडाणी नाही आहे. जर गेली 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगतोय, हे मला कळत नाही असं नाही. तुम्ही जो अर्थ आता सांगितला, एक न कळण्या एवढा मी अडाणी नाही. मग म्हणजे तुम्ही विचारलं का महाराज? ते दादाने त्याला काय सांगितलं माहितीये का? इकडे लक्ष द्या. रिसेंटली आता झालेली 1 तासापूर्वीची घटना ती मला कीर्तनात उपयुक्त झाली. ऐकायचं तुम्हाला? सांगू म्हणतात? हे पहिलं माकड सांगतंय वाईट पाहू नका, दुसरं माकड सांगताय वाईट बोलू नका, तिसरं माकड सांगताय वाईट ऐकू नका. हे मला सुद्धा कळतंय, पण मी ज्या उंचीने विचार करतोय ती तुझ्याकडे नाही. म्हणजे काय सांगा? म्हटलं वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. हे माणसाला माकडाने शिकवावं. कळत नाही. आत्ताशी कळालं मी काय बोलतोय ते. एवढा माणूस खाली यावा. चांद्रयान 3 यशस्वी झालेला माणूस, एका मरकटाने त्याला हा उपदेश करायचा, ते वाईट बघू नको, ते वाईट ऐकू नको. माणूस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने विद्वान आहे, विचारवंत आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांना, काय ऐकावं हे कळण्यापेक्षा काय ऐकू नये हे जास्त कळावं लागतं. आपलं उन्नयन होईल, आपला उत्कर्ष होईल असंच ऐकलं पाहिजे. आपली जीवन प्रणाली सुधारून जाईल असं पाहिलं पाहिजे. आणि आपल्या कुळाची ओळख होईल असं बोललं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून तुमच्या कुळाचा परिचय होतो, ज्ञानेश्वरी बोलतो.